शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. वृक्षभूमी उपसवितो प्रभुचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभुचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभुचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभुचा. जीवन तसे कान ओझाने नमलेले असा, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हाच प्रभू आहे. आजच्या मननासाठी देवाचे वचन लूकरूच वर्तमान अध्याय 18 9 ते 14 ही वचने. लूकरूच वर्तमान अध्याय 18 9 ते 14 ही वचने. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हास सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण लुकाराची सुसमाचार अध्याय 18 वचने 9 ते 14 वाचन केलेले आहोत. माझ्या प्रियांनो, या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जो खरोखर आपल्या अंतःकरणातून आपल्या पापाचा प्रायश्चित करतो, पश्चाताप करतो, त्याच्या एकंदर पापाची क्षमा होतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाचे वचन सांगतो की कोणीही धर्मी नाही, एकही धर्मी नाही, जो प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ग्रहण करतो आणि हा विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी माझ्याकरिता या जगामध्ये आला,
त्याच्या हाताला खिळ्याने ठोकण्यात आलं, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट वापरण्यात आला, तो मारला गेला, तो गाळला गेला आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापाची क्षमा झाली, मला क्षमा मिळालेली. जो असा विश्वास करतो आणि पश्चाताप करतो, निश्चित माझे प्रियांनो त्याचे तारण होतो, असं या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून या आपण सर्वांनी त्या परुषासारखं नाही, परंतु त्या जकातदारासारखं खरा अंतकरणाने आम्हाला पश्चाताप करायचा आहे, आम्हाला प्रार्थना करायची आहे. आज अनेक लोक माझ्या प्रियांनो जगामध्ये आहेत, ख्रिस्तापासून दूर आहेत, पापामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या वाईटामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या व्यसनामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या अशा गोष्टीमध्ये आहेत ज्या खरोखर देवाजवळ त्यांना आणू शकत नाही. परंतु माझ्या प्रियांनो आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला पश्चाताप करायचे आहे आणि आम्हाला त्या लोकांसाठी पण प्रार्थना करायची आहे जे देवापासून दूर आहेत. आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवूया, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवूया, देवाच्या वचनामध्ये आम्ही वेळ घालवूया. जितकं माझ्या प्रियांनो आम्ही देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये वेळ घालवू, तितकं देव निश्चित आम्हाला आशीर्वादित करेल. एवढंच नाही तर आम्ही इतरांसाठी पण आम्ही प्रार्थना करू की प्रभू, ज्या प्रकारे मला सत्य समजलं, मला सत्य कळलं की तारण फक्त येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आहे, त्याच प्रकारे प्रभू आज माझ्या देशावर, माझ्या देशातील लोकांवर प्रभू तुझी कृपा कर. जे अंधकारात आहेत, जे पापात आहेत, जे भिन्न भिन्न प्रकारच्या वाईटामध्ये आहेत, प्रभू त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे, त्यांच्यावर तुझी दया कर. माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण खरोखर देवाच्या सानिध्यात जातो आणि इतरांसाठी जेव्हा मी प्रार्थना करतो, निश्चित प्रभू त्यांचे तारण करतो. एवढंच नाही तर आमच्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना सत्य समजणं, आणि एवढंच नाही तर परमेश्वर आम्हाला पण आशीर्वादित करतो. आणि म्हणून या आपण इतरांसाठी प्रार्थना करूया, इतरांना सत्य समजावे म्हणून आपण प्रार्थना करूया, आणि त्याचबरोबर आपण आणि आपला परिवार पण आपण आशीर्वादित होऊया. आणि म्हणून आपण देवाच्या सानिध्यात हा संपूर्ण महिना देवाच्या प्रार्थनेमध्ये आपण वेळ घालवूया. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. आमच्या प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो, नतमस्तक होतो, दीन आणि नम्र होतो. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो, हा जुलै महिना प्रभू विश्ववाणीच्या द्वारे तू आम्हाला दिलेला आहेस की संपूर्ण महिना आम्ही प्रार्थनेमध्ये घालवावा. आणि म्हणून प्रभू तुझी कृपा तू पुरव. आणि प्रभू प्रार्थनेमध्ये वेळ घालवण्याकरता तू आम्हाला प्रत्येकाला सहायता आणि मदत कर आणि आशीर्वादित कर. ख्रिस्त येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे, आमीन. सर्वांना ऐकविना आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.